होता सोबत आज, माहिती का? तिथे अजिबात मला मदत केलेली नाही. मी इथे राहायचंय, मयंकच आहे. सो वडाई आपल्या तयार झाल्यात. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो संक्रांत आता कंप्लीट होण्याची वेळ आली. रथसप्तमी जवळ येत आलेली आहे आणि माझं हळदी कुंकू झालं नाहीये. मी नेहमी घरीच वॅक्स करून घेत असते, पण आज जरा घाईच झालेली होती कारण वेळेवर ठरलं होतं सगळं की मला वॅक्स करायचं आहे. सो आताचं पायाचं मी वॅक्स करून घेतलं. वॅक्स करून झालेलं आहे बघा, छान छान दिसतंय ना, जरा बरं वाटतं बाबा. वॅक्स करून घेतलं. अप्पर लिप्स पण घरीच करत असते, तेही करून घेतलं. कोरफड, दही आणि थोडंसं ना तेल टाकायचं, खोबऱ्याचं टाकायचं होतं, ते तर गोठलंच आहे. खरंच थंडी जात नाही आहे यार. तर हेअर स्पा करायचा विचार होता ना, म्हटलं करून बघूया काहीतरी होम रेमेडीज पण ट्राय आपण. सो दही, कोरफड आणि थोडंसं आवळ्याचं तेल घेतलं आहे, जे आता पूर्ण मुळापासून टोकापर्यंत लावायचं आहे. सो लावूयात. ते सगळं कोरफडीचं वगैरे मी असं केसांना लावून घेतलं आहे. आता हे जरा मला ना, मी वाटीत, लहान वाटीत केलं. म्हटलं कसं आहे काय, जरा कमी पडलं, पूर्ण केसांना व्यवस्थित लावता नाही आलं आहे. बट याचा काही रिझल्ट वगैरे मिळतो आहे का कळेल, जरा अर्ध्या तासाने बघायचं आहे मला की खरंच काही रिझल्ट कळतो आहे का. शंभूला मी शाळेत घ्यायला गेली होती आणि येता येता अंकुर दिसला, तर भाजी घ्यायला आलो आहे. हे बघायचं चाललं, बाजारात त्रास देणं. आप्पा झाला का आप्पा भाजी बाजार? आप्पा झाला. लटकवली आहे माझ्या हातात. मेथी, पालक, भोपळा आणि पत्तागोबी एवढी आहे. शाळेच्या इथे पडून गेला तो. शंभूला आज मॅडमने स्टार दिलाय, दाखवून. हो मी नाही पाहिलं भाऊ. दाटो आले बापले, लागून घरी जाऊन लोशन लावून दिलाय. ओके हो चला मग. चला, माझा झोला घेतलेला आहे आणि मला जरा आता हळदी कुंकाला काय वांडायचं हे बघायला जायचं आहे. बरंच आवरलं गेलं. असे कपडे राहिले होते प्रेस करायचे, आज सकाळी मी ते सुद्धा आवरून घेतले. कुंकाला तो हेअर मास्क लावला होता मी, तर त्याचा काही थोडाफार रिझल्ट चांगला असेल, बट मला काही जास्त जाणवलं नाही आहे. सो चला, काय काय आहे वाण देण्यासारखं बघूयात. हे असं फूल आहे, हे तर पहिल्यांदा देणाऱ्यांसाठी हळदी कुंकवाचं आहे. काय तसातलं नको आहे. पाऊल आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. ओ श्री शिवाय नमस्तुभ्यम. काय घ्यावं ना, कन्फ्युजनमध्येच आहे मी आता. माझं नेहमीचंच आहे. हे बघा, हे पण ठीकठाक आहे. या स्वस्तिक छान आहे. हे वारांच्या रंग एकेकाला एकच आली, तर ज्याच्या दिवशी ज्याला वार येईल तो ते काढेल. बाकीचे दिवस हा वेल आहे. ही का डिझाईन दाखव ना मग बाई, ते पुरं दाखव म्हणताय. जे आवडेल ते हो म्हणेल. सो आता मला फायनल करायचं आहे. बघा, हे आवडलंय. ज्याच्यात फक्त पावलं आहेत, ओम आहे, पूर्ण 10चं कमळाचं फूल आहे, हे पावलं आहे, श्री स्वामी समर्थ लिहिलंय काहीतरी, पुन्हा ओम, फूल, हे फूल, हे पावलांचं पण आवडलंय मला, छान वाटतंय. किंवा ही रांगोळी पण छान दिसेल छोटीशी. 2 स्वस्तिक आहे. या गोष्टी ज्या आहे ना, कुयऱ्या वगैरे ह्या कॉमन झाल्या आहेत, त्यामुळे हे नकोच होतं. आणि काय घ्यावं, बरेच 2-4 ऑप्शन्स असते ना की गोंधळता तुम्ही. आणि तुमच्यासोबत ना असा व्यक्ती हवा की जो तुम्हाला गायडन्स करेल की हे घे ते घे. नवरा माझा म्हणे लवकर घे आणि चल घरी. काय करणार त्याला आता, त्याला या गोष्टीत इंटरेस्ट नाही, मला आहे ना, असा प्रश्न असतो. सो आता त्याला बोरं, गाजर, चॉकलेट तर मी काल आणूनच घेतल्या होत्या. बाकीच्या गोष्टी घेऊयात आता. कसे दिले बोरं? 30 रुपये. गाजर आणि वटाणे घेण्यासाठी हेही टाकावं लागेल ना बोरणांमध्ये. चला, येता येता दिसून गेलंय की पतंग घ्यायची आहे. बोरनान लिहिलेला घे ना. बोरनान लिहिलेला आहे का? मग पुढे
ते सोहळ्याचं द्या, बोरनान सोहळ्याचं. बापरे, सध्या त्याचा आहे त्याच्यामुळे बघा असं आहे बोरनान. कृष्ण ते चिपकवायचंय का? चिपकवायचं नको. आपला ब आहे ते बघा असं मुलाचं घेतोय की याच्यावर शंभूचं नाव लिहावं लागेल. मुलीचं दाखवा ताई. मुलीचं पण क्यूट आहे. मुलीचं किती सुंदर आहे बघा, दागिने वगैरे दिसतात त्याच्यात. 2 शेंड्या. हा मुलाला आहे. आणि याच्यात ना सगळं काही आहे. पुढच्या वर्षी घेऊ म्हटलं बघा. 20 वस्तू आहे त्यामुळे. स्ट्रॉबेरी आल्यात बाजारात. हा शंभूला स्ट्रॉबेरी घेतली आहे बाबा. ॲपल बोरम आणि स्ट्रॉबेरी मला आवडते. देण्या घेण्याचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे. ते डेकोरेशनचं घेतलं आहे. आता घरी जाऊन जरा डेकोरेट करावं लागणार आहे. तिळगुळाच्या वड्यासुद्धा केलेल्या नाही आहेत अजून, ते सुद्धा करायचं आहे. मुलांना द्यायला काही वस्तू बघायच्या आहेत रिटर्न गिफ्ट म्हणून. आली गाडी मग चल ना. पण यावर्षी ना हळदी कुंकाला कमी दिवस आलेले आहेत, काय करणार. हसून दाखव, हसून. हळदी कुंकू म्हणजे निव्वळ हा बायकांचा हा गेट टुगेदर सारखं आहे. बाकी त्याचा काही उपयोग नाही का. एकमेकांच्या घरी जायचं हा त्याला विचारलं पाहिजे की काजलच्या किती मैत्रिणी लग्न झाल्यावर. एकही नाही मला मैत्रिणी, एकही नाही. आता तरी शंभू शाळेत जातो म्हणून जरा शाळेजवळच्या 1-2 ओळखीचा झालाय, ना ते एक मैत्रीणही नाही आहे मला. पैस बाजारातून आली आहे. या गाद्या ज्या ठेवल्या आहेत त्या उचलाव्या लागतील. हे सगळे कपडे अंकुरचे हे उचलावं लागेल. तसंच मी आज हे पण स्वच्छ करून घेतलं. म्हणजे इथे जे काही पसारा होता तो सगळा उचलून घेतला आहे बाबा. असं वाटलं आहे की बरं झालं, सकाळी वॅक्स वगैरे करायचं होतं ते करून घेतलं, मोकळं आले. आणि आता पटापट हे डेकोरेशनचं पण बघते. ही मात्र बोरनान करायसाठी मला हा जो झोका आहे ना हा काढावा लागणार आहे. आवरून झालेला आहे. गाद्या वगैरे उचलल्या गेल्या, मात्र समोरचा जो कॉट दिसतोय ना त्या कॉट रिकामा दिसतोय. मग मी आता असा विचार केला की ही जी माझी सिंगल गादी जी आहे ना, ती सिंगल गादीच मी इथे टाकून देते. गादी फोल्ड करून ठेवली की मला व्यवस्थित झाडता आलं पाहिजे, पुसता आलं पाहिजे. यावरची शंभूची जी खुर्ची होती ती इथे खाली ठेवून दिली. याच्यावरचे खेळणे राहू दिले. मला आता अजून रिटर्न गिफ्ट काय द्यायचं याचा विचार करायचा आहे. ते मी अजून आणलं नाही आहे. आणि अजून 2 वस्तू राहिल्या आहे. तिळगुळाच्या वड्या आणि हे जे माळा आहेत या माळा म्हटलं इथे भिंतीला उभ्या उभ्या लटकून देऊ. आणि आपण जे आणलं आहे ना मी आता ते म्हणजे काय, 3:15 तर होऊन गेलेत बघा. बोरनान, तर इथे मयंकचे बोरनान मी असा विचार केला होता की इथे दारावर लावूयात, बट दारावर ते निघून जाईल वगैरे, तर इथेच लावते. इथे असं की मयंकचे बोरनान म्हणून, आणि आजूबाजूला फुगे वगैरे लावून देईल किंवा माळा वगैरे लावून देते. आता माझ्या मागे फुलांच्या माळा नुसत्या चिपकवायच्या होत्या. सो 1 2 3 4 5 6 7 त्या चिपकवल्या गेलेल्या आहेत. आता यावरती मला मयंकचे इथे लिहायचं आहे, मयंकचे. तर मार्कर पेन, आबुलच्या लग्नाच्या वेळेला आम्ही ते त्या ढमाचं नाव लिहिते, मयंकचे. असं लिहिलं गेलंय मस्त, मयंकचे बोरनान. मस्त वाटतंय ना. मला आता हे प्रचंड आवडलं. छान दिसतोय हा गोपाळ कृष्ण, आपल्या कृष्णासारखा. आता हे फायनल चिटकवून देते. गोपाळ कृष्ण आपला 2 तरी लावते. चला, वरचं झाडून वगैरे झालेलं आहे. मी आता तिळगुळाच्या वड्या
सो इथे आता ती भाजून राहिलेली आहे आणि तोपर्यंत बोरणांसाठीचं लागणारं सगळं साहित्य म्हणजे याच्यामध्ये बोरं आहे, गाजरचे तुकडे टाकलेले आहे, वटाणे आहे, चॉकलेट्स आहेत, जरा कॅडबऱ्या मला आणायचे आहे आणि नंतर पोरांना मग असे चॉकलेट आणि हे सगळं देणार आहोत. पण करून झालेलं आहे म्हणजे थापून झालेलं आहे. आता फक्त कट करायचं राहिले. थोड्या वेळाने आता लगेच कट करून घेऊ. सो वड्या आपल्या तयार झाल्या आहेत. गार झाल्या की त्या छान होऊन जातील. तेच बोरनान आणि हळदी कुंकू हे आजच्याच दिवशी चाललं आहे. सगळ्या आजच्या दिवशीचीच गडबड आहे आणि माझं हे नेहमीचंच आहे की पण मी खरं सांगते यार, या महिन्यात मला खरंच हळदी कुंकाचं वाणाचं बघायलाही जाता आलं नाही, घेताही आलं नाही. आणि अंकुर होता सोबत आज, माहिती का, तिथे अजिबात मला मदत केलेली नाही. मी विचारते की श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहिलेलं आहे, त्या एका ताईंनी दिलं तसं रांगोळी काढायचं, तसं बघू का, हळदी कुंकाचं नवीन नवीन डिझाईनमध्ये आलं होतं, हे घेऊ क्या, कमळाचं फूल आहे, गोपद्म आहे, भरपूर डिझाईन्स होते, हे घेऊ का, ते घेऊ का, हे घेऊ का, आवर तू आवर, बस एवढंच होतं. बाकी मी तुला कसली मदत करणार नाही. आणि असंच त्याने मला केलं आज. सो रिटर्न गिफ्ट देण्यासाठी स्विच पेन्सिल आणि खोडरबर आणले. 6-7 जण आहे कारण राजेंना लागेल ना आपल्या घरचा. आणि ना काही बुक्स आहेत या मी ड्रॉइंगच्या आहे, काही 0 लेवलच्या आहेत, सगळ्या काढून ठेवलेल्या आहे. मोजून झालेला आहे. 6 जण होतात पण आपल्या घरच्या राजांनाही आपल्याला द्यावं लागणार आहे ना. सो असं सगळं आहे. आणि आता मला पटकन रांगोळी काढायची, मी रांगोळी काढते. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग हा शंभूच्या बोरणांचा आणि हळदी कुंकवाचा राहणार आहे. सो बाय बाय.